सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। साताने अनगवाडे येथील मोजणीसाठी मागच्या वेळेस शासनाने भूमी अभिलेखचे माणसं आली होती, त्यांना आम्ही हुडकावून लावलं। वापस हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना दुसऱ्यांदा हे शेतकऱ्यांना नोटीस न बजावता परत मोजणीसाठी आलेले आहे। या हुकुमशाहीच्या विरोधी न्यायप्रविष्ट असताना न्यायालयाला न जुमानता शेतकऱ्यावर अन्याय करत आहे। या अन्यायाच्या विरोधात हे प्रकरण थांबलं नाही तर आम्ही ठाणे येथे शिंदे साहेबांच्या घरासमोर आत्मदहन करू। बळजबरी होत असेल तर आम्ही सर्व परिवारांनी मंत्रालयासमोर जाऊन आमचे आई वडील लेकरं हे जाऊन आत्मदान करून घेऊ मंत्रालयासमोर। भूमी अभिलेख काही कारण नसताना अनाधिकृतपणे कुठल्याही प्रकारची सूचना न देता आमच्या अनगवाडे आणि सटाणे येथील शेतावर येऊन मोजणी करण्याचा घाट घालत आहे। मनमाड येथील प्रस्तावित असलेल्या MIDCला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असतानाही तसेच हे प्रकरण आता उच्च न्यायालयात प्रलंबित आहे। याशिवाय प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांनी नोंदी रद्द करण्याचे आदेश दिले असताना देखील आज भूमी अभिलेख विभागाच्या वतीने कोणतीही पूर्वसूचना न देता मोजणी करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। मात्र शेतकरी बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रोखले आणि त्यांना घटनास्थळावरून हुसकावून लावले। याबाबत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत सरकारच्या हेतूवर सवाल उपस्थित केलाय। मौजे अनगवाडे आणि मौजे सटाणे परिसरात MIDC उभारण्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरू आहेत। मात्र आपली सुपीक शेती उद्योगांच्या घशात घालण्यात शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच विरोध दर्शविलाय। आज कोणत्याही प्रकारची लेखी नोटीस किंवा पूर्वकल्पना न देता भूमी अभिलेखचे अधिकारी मोजणीसाठी गावात दाखल झाले। याची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने गोळा झाले आणि त्यांनी मोजणीच्या कामात अडथळा निर्माण केलाय। जवळपास 400 एकर शासकीय जमीन उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांच्या सुपीक आणि चांगल्या दर्जाची जमीन विकत घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मुळात राजकीय दबावाखाली अधिकारी काम करत असून आमच्या सुपीक जमिनी कवडीमोल भावात खरेदी करण्याचा हा घाट आहे। आम्ही तो पूर्ण होऊ देणार नाही। महाराष्ट्रात कंपन्या येण्यास तयार नाही, मग मनमाड सारख्या शहरात कशा येतील हा आमचा प्रश्न आहे। आमचे रक्त सांडले तरी आम्ही आमच्या जमिनी देणार नाही अशी भूमिका घेत आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर परिवाराचं आत्मदहन करू अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। शासनाने अनगवाडे आणि सटाणे येथील शेतकऱ्यांच्या उतार्यावर जो MIDCचा शेरा मानलाय याच्या विरोधात आम्ही हायकोर्टात गेलेलो आहे। हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केल्यानंतर हायकोर्टाने शासनाला नोटिसा देखील बजावल्या आहेत आणि शासनाने कोर्टाने अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्यानंतर शासकीय अधिकारी प्रांत अधिकारी यांनी माननीय तहसीलदार साहेबांना या जमिनीवरील जे MIDCचा जो शेरा आहे तो शेरा रद्द करण्यासाठी पत्र दिलेले आहे। असे असताना देखील येथील नांदगाव येथील भूमी अभिलेख काही कारण नसताना अनाधिकृतपणे कुठल्याही प्रकारची सूचना न देता आमच्या अनगवाडे आणि सटाणे येथील शेतावर येऊन मोजणी करण्याचा घाट घालत आहे। जर असे अधिकारी आमच्या शेतावर आले तर आम्ही त्या अधिकाऱ्यावर योग्य ती शासकीय कायदेशीर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मी नमूद करतो। साताने अनगवाडे येथील मोजणीसाठी मागच्या वेळेस शासनाने भूमी अभिलेखचे माणसं आली होती, त्यांना आम्ही हुडकावून लावलं। वापस हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना दुसऱ्यांदा हे शेतकऱ्यांना नोटीस न बजावता परत मोजणीसाठी आलेले आहे। या हुकुमशाहीच्या विरोधी न्यायप्रविष्ट असताना न्यायालयाला न जुमानता शेतकऱ्यावर अन्याय करत आहे। या अन्यायाच्या विरोधात हे प्रकरण थांबलं नाही तर आम्ही ठाणे येथे शिंदे साहेबांच्या घरासमोर आत्मदहन करू। शिंदे साहेब हे अनाथांचे नाथ आहे, तेच आम्हाला अनाथ करू राहिले काय असे आम्हाला शंका येते। आम्ही त्यांच्याकडं दिघे साहेबांच्या भूमिकेत बघतो। दिघे साहेब हे सर्वांना न्याय देणारे एक व्यक्तिमत्व होते, धर्मवीर होते। धर्मवीरांची प्रतिमा आम्ही शिंदे साहेबांमध्ये बघतो। शिंदे साहेबांनी आम्हाला त्वरित न्याय द्यावा हीच आमची विनंती आहे। आम्हाला न्याय भेटला नाही तर आम्ही ठाणे येथे एकनाथ शिंदे साहेबांच्या घरासमोर मुलाबाळांसह आत्मदहन करू। हे जे बेकायदेशीर मोजणी चालू आहे MIDC साठी
आमचा MIDC ला कुठलाही विरोध नाहीये. जर शासकीय क्षेत्र 400 एकर उपलब्ध असताना ही खाजगी जमिनी घ्यायचा जो घाट घातलाय, हा प्रांत अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी लावली आणि त्याच्यासाठी तहसीलदारांना पत्र बी दिलंय प्रांत अधिकाऱ्यांनी. आणि जर असं होत असेल, जर आमच्यावर बळजबरी होत असेल, तर आम्ही सर्व परिवारांनी मंत्रालयासमोर जाऊन आमचे आई वडील लेकरं हे जाऊन आत्मदान करून घेऊ मंत्रालयासमोर. जागर जनस्थानसाठी आमीन शेख मनमाड.